नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर आता आपण डाळिंब तोडण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला आहे, तो बघितला तुम्ही। तर आता हे बघा, डाळिंब तोडून आता घरी आणलेले आहेत। तर तुम्हाला डाळिंब दाखवते हा कापून मी कसं आहे बघा। आपली डाळिंबाची क्वालिटी पण खूप छान आहे। किती सुंदर डाळिंब आहे, आतमधून एकदम रेड। ह्या क्वालिटीला काय बोलतात बाळभाऊ? आरक्ता ना? सेंद्रिय। आणि आरक्ता वेगळा असतो का? ह्याच्यामध्ये किती प्रकार असतात डाळिंबाचे? तीन प्रकार असतात का? हां हां, भगवा। हां तर हा आरक्ता आहे। हे बघा, रसदार आणि छान असे लाल कलरचे डाळिंब। तर आता हे डाळिंब आणलेत ना, तर आता आपल्याला आहे ना, हे डाळिंब सगळे वेगवेगळे निवडून काढायचे। म्हणजे असे मोठी साईज एका साईडला, आणि जरा छोटी एका साईडला, आणि हे त्याच्यापेक्षा लहान, असे 3 साईज असे वेगवेगळ्या करायच्या। आणि हे जे आहेत ना, जे थोडेसे डॉट आहेत ना डाळिंबावर, हे वेगळे ठेवायचे। हे जे डॉट आहेत ना, तर हे वेगळे ठेवायचे, हे ह्याच्यामध्ये मिक्स करायचे नाही। हे बघा, हा वेगळा मोठा दाखवा। हा बघा डाळिंब आपलं किती छान आहे, आणि अजिबात आतून खराब नाही, आणि पूर्ण असा मस्त डाळिंब आहे। तर हे बघा, हे पूर्ण अशी मोठी साईज, आणि ही तिच्यापेक्षा थोडीशी लहान, आणि ही त्याच्यापेक्षा थोडीशी लहान। खायलाही गोड आणि चवदार आहे। ही छोटी साईज, ही मीडियम, आणि ही मोठी, अशा 3 साईजच्या काढून ठेवणार। आणि हा आपला डाळिंब। तर हे जे डाळिंब आहे ना, ह्याच्या दुप्पट आता डाळिंब निघाले असते, जर ते आपले डाळिंब चोरीला नसते गेले तर ह्याच्या दुप्पट आज डाळिंब इथे असते। म्हणजे एवढे कष्ट केले ह्या डाळिंबासाठी। म्हणजे हे वर्षातून एकदा येतं ना पीक, वर्षातून एकदा पीक काढायचं। एवढे शेतकऱ्यांनी कष्ट घ्यायचे, एवढी मेहनत करायची, आणि ते पण रात्रीतून पीक गायब, अर्ध पीक। म्हणजे चोर येतानीच असे येत असणार 8-10 जण, आणि काढून घेतात, आणि वर्षभर याचं राखण करायचं। डाळिंब इतके सुंदर आणि छान ना, आणि चांगलं पूर्ण असं झाडं भरलेले असते, ते पटापट तोडून घेऊन गेलेत। आणि आता जे राहिले ते आपले मधले आपण असे आता हे डाळिंब काढून आणलेले आहेत। आता हे 3 साईज वेगळं, आणि हे मार्केटमध्ये पण ह्याचा भाव वेगवेगळा असतो। 1 नंबर क्वालिटी असते, जे मोठे असतात त्यांना जरा भाव मिळतो, नंतर जरा कमी। आपण सगळे एकत्र नाही करणार, सगळे असे साईज लहान मोठे असते ना, ते सगळे वेगवेगळे करायचे। आणि ही वर्षाची मेहनत, 1 वर्षभर मेहनत करायची, आणि वर्षातून एकदा हे फळ मिळतं आपल्याला। त्याच्या दुप्पट आता माल असता इथे। इतके आपले डाळिंब हे आता निघालेत। डाळिंब किती गोड आणि छान आहेत। हे बाराची मेहनत माझ्या सगळे। चला तर मैत्रिणी, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा। धन्यवाद।